धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी केल्यास व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात। तसेच पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे। यामुळे पितृदोषांपासून आराम मिळतो। यासोबतच सुख समृद्धीही वाढते। ही सोमवती अमावस्या मार्गशीर्ष महिन्यात 30 डिसेंबर 2024 रोजी आली आहे। या अमावस्येला दर्श अमावस्या, वेळा अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असे देखील संबोधले जाते। ही अमावस्या सोमवारी येत असल्याने त्याचे विशेष महत्व आहे। शतपटीने महत्व वाढले आहे। या तिथीला श्रीहरी, विष्णू आणि देवादिदेव महादेव यांची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होईल। सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला पहाटे 4:02 सुरू होईल आणि 31 डिसेंबरला पहाटे 3:57 आहे। मूळ नक्षत्र 29 डिसेंबर रोजी रात्री 11:22 सुरू होईल ते 30 डिसेंबर रोजी रात्री 11:58 असेल आणि 29 डिसेंबर रोजी रात्री 9:41 ते 30 डिसेंबर रोजी रात्री 8:32 पर्यंत वृद्धी योग राहील आणि या वृद्धी योगात सर्व कामांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अमावस्येला स्नान, दान, व्रत आणि श्राद्ध यांचे विशेष महत्व आहे। भगवान शिव, श्री विष्णू आणि पिंपळ वृक्ष यांची पूजा शास्त्रात अत्यंत फलदायी असल्याचे वर्णन केले आहे। कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करून 108 वेळा प्रदक्षिणा करावी। सोमवती अमावस्येला भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते। या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णूचा वास असल्यामुळे या पिंपळाच्या झाडाची मुळाची पूजा केली जाते आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करावा। असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते। अमावस्या तिथीला पूर्वजांचीही विधीनुसार पूजा केली जाते। पितरांच्या आशीर्वादाने जीवनात भौतिक सुख समृद्धी येते। सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करण्याचे अधिक महत्व आहे। म्हणून ब्राह्मणांना दक्षिणासोबत तांदूळ, दूध, साखर आणि साखरेपासून तसेच खवा पासून बनवलेली पांढरी मिठाई, पांढरे वस्त्र, चांदी आणि इतर पांढऱ्या रंगांच्या वस्तू दान कराव्यात। आपणही या आलेल्या योगाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।